गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द फिजिक्स. फिजिक्समध्ये बेटा आजचे जे गणित आहेत ते एकदम टिपिकल आहेत. आजचे 3 गणित घेईल बेटा, पण तिघं गणित टिपिकल आहेत. माझे ते बॉईल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गे लुकेस लॉ याच्यावरतीच गणित चालू होते बेटा. तेच गणित आता कंटिन्यू होत आहे. पण आजचे 3 गणित अत्यंत टिपिकल असतील. ठीक आहे, ओके. पहिलं गणित इमेजच्या फॉर्ममध्ये तुम्हाला दिसतोय, कॉपी करून घ्या. पहिलं गणित इमेजच्या फॉर्ममध्ये सुनील कॉपी करून घ्यायचं आहे. काय म्हणतोय बेटा ते बघा. आजचं फर्स्ट सम. ॲट व्हॉट टेम्परेचर, म्हणजे कुठल्या टेम्परेचरला, म्हणजे ते T2 झालं. काहीतरी नंतर टेम्परेचर आलेलं आहे म्हणून ते पुढचं टेम्परेचर आलं. ॲट व्हॉट टेम्परेचर द गॅस मस्ट बी हिटेड ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर काय बेटा? कॉन्स्टंट आहे. प्रेशर काय? कॉन्स्टंट आहे. प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणजे हा चार्ल्स लॉचा गणित झालं तेव्हा. ठीक आहे, पुढे कॉन्स्टंट प्रेशर सो दॅट व्हॉल्यूम ॲट, आता हे लिहून घेतो बेटा मुद्दामून, सो दॅट द व्हॉल्यूम ॲट 20 डिग्री सेल्सिअस इज डबल्ड. सो दॅट द व्हॉल्यूम ॲट 20 डिग्री सेल्सिअस इज डबल्ड. मला सांगा, सो दॅट द व्हॉल्यूम ॲट 20 डिग्री सेल्सिअस इज डबल्ड याचं मिनिंग काय झालं? सो दॅट द व्हॉल्यूम ॲट किती बेटा? 20 डिग्री सेल्सिअस. व्हॉल्यूम कितीला बेटा? 20 डिग्री सेल्सिअसला डबल होतो. व्हॉल्यूम 20 डिग्री सेल्सिअसला डबल होतो याचं मिनिंग. म्हणजे व्हॉल्यूम डबल झाला आहे हे लक्षात आलं पाहिजे. इथे मुलांना काय वाटतं? 20 डिग्री सेल्सिअस डबल झालेले आहे असं नाहीये. इथे व्हॉल्यूम डबल झालेला आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. म्हणजे व्हॉल्यूम जो आहे V2 इज इक्वल टू काय बेटा? ट्वाइस ऑफ V1. व्हॉल्यूम जो आहे तो डबल झालेला आहे. इनिशियल व्हॉल्यूम आपण अजूम करून घेऊ V1. इनिशियल व्हॉल्यूम अजूम करून घेऊ आपण V1. हे ह्या गणिताचं सगळ्यात 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 महत्वाचा मुद्दा. ठीक आहे. व्हॉल्यूम ॲट 20 डिग्री सेल्सिअस इज डबल. मग 20 डिग्री सेल्सिअस काय असेल? T1 ची किंमत साहजिक. 20 डिग्री सेल्सिअस काय असेल बेटा? T1 ची किंमत. मग पुन्हा या 20 प्लस 273 ऍड होतील बेटा, नेहमीचा फंडा. 20 प्लस T73, 20 प्लस 273 किती आलं बेटा? 293 डिग्री केल्विन. ठीक आहे, ओके. आता मला T2 ची किंमत काढायची आहे. आता इथे कुठला फॉर्म्युला बेटा आपला? चार्ल्स लॉ. प्रेशर कॉन्स्टंट असेल तर फॉर्म्युलामध्ये चार्ल्स लॉ साठी फॉर्म्युला काय होता? V1 अपॉन T1 इज इक्वल टू V2 अपॉन T2 असं होतं, आठवतंय? मग चार्ल्स लॉच्या फंड्यानेच पुन्हा मला V1 अपॉन T1 इज इक्वल टू V2 अपॉन T2 असतं. राईट? V1 अपॉन T1 इज इक्वल टू V2 अपॉन T2. मला T2 ची किंमत काढायची आहे. मग कसं काय निघेल बेटा? T2 ची किंमत काढायची असेल, याला मी उलट केलं, इकडे पण उलट होतं. मॅथमॅटिक्स मध्ये एक कन्सेप्ट आहे, A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D असेल. याला उलट केलं तर इकडचं पण उलट होतं, म्हणजे B अपॉन A इज इक्वल टू किती येतं बेटा? D अपॉन C. राईट? मग याला उलट केलं, इकडचं पण उलट होईल, म्हणजे T1 अपॉन V1 इज इक्वल टू T2 अपॉन V2 असं होतं. मला T2 ची किंमत काढायची. कुठली किंमत काढायची? T2 ची. हा डिवाइड इकडे आला मल्टिप्लाय, म्हणजे T1 इंटू द V2, T1 इंटू द V2 अपॉन V1 इज इक्वल टू T2. ओके. T1 ची किंमत माझ्याकडे किती आहे? 293 डिग्री केल्विन आहे. इंटू द 293 डिग्री केल्विन आहे. V2 ची किंमत, V2 ट्वाइस ऑफ V1 आहे. V2 ची किंमत ट्वाइस ऑफ V1 आहे आणि खाली V1 जसाच्या तसा, विच इज इक्वल टू T2. V1 कॅन्सल. मग 293 इंटू द 2 विच इज इक्वल टू T2. T2 ची किंमत कॅल्क्युलेशन करा. 293 इंटू द 2, 293 इंटू द 2 किती आलं? 586 डिग्री केल्विन. 586 डिग्री केल्विन. द मोस्ट IMP सम बेटा, सगळ्यात IMP सम. 586 डिग्री केल्विन. T2 ची किंमत किती आली बेटा? 586 डिग्री केल्विन. T2 ची किंमत किती आली बेटा? 586 डिग्री केल्विन. पुन्हा एकदा सांगतो या गणिताबद्दल. मला इथे T2 विचारलेला होता, की कॉन्स्टंट आहे म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट ठेवायला लावलंय. व्हॉल्यूम ॲट 20 डिग्री सेल्सिअस इज डबल. व्हॉल्यूम ॲट 20 डिग्री सेल्सिअस डबल म्हणजे व्हॉल्यूम डबल झालेला आहे. V2 इज इक्वल टू ट्वाइस ऑफ V1. इनिशियल व्हॉल्यूम आपण अजून करतो V1. T1 ची किंमत इथे मला 20 डिग्री सेल्सिअस दिलेली आहे. 20 प्लस 273 इज इक्वल टू 293. मग माझ्याकडे चार्ल्स लॉचा फंडा आहे, V1 अपॉन T1 इज इक्वल टू V2 अपॉन T2.
याला उलटं केलं, इकडचं पण उलटं होईल. T1 अपॉन V1 इज इक्वल टू T2 अपॉन V2. मग त्याच्यावरनं मी T2 ची किंमत काढून घेतली. त्याच्यावरनं काय केलं, T2 ची किंमत. पण आता ही जी किंमत ही कशात आली बेटा, डिग्री केल्विन मध्ये. तुला जर सेल्सिअस मध्ये काढायची असेल, तुला जर किंमत सेल्सिअस मध्ये काढायची असेल, मग फॉर डिग्री सेल्सिअस T2 इज इक्वल टू 586 मायनस 273 होईल. आठवतं बेटा, आठवतंय? डिग्री सेल्सिअसचं केल्विन मध्ये करताना आपण ऍडिशन ऑफ 273 करतो, राईट, आणि केल्विनचं डिग्री सेल्सिअस मध्ये कन्वर्ट करताना मायनस 273 होतं, राईट. म्हणून इथे मायनस 273 झालं. 586 मायनस 273 किती आलं बेटा, 313 डिग्री सेल्सिअस. 313 डिग्री सेल्सिअस. गणित खूप 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 IMP. गणित खूप IMP आहे. गणित खूप IMP आहे. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. ओके, नेक्स्ट पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये सुनेल बेटा, कॉपी करून घ्यायचा आहे. पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये सुनेल, कॉपी करून घ्यायचा आहे. पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये सुनेल, कॉपी करून घ्यायचा आहे. पुढच्या गणितासाठी जो मला फॉर्म्युला लागणार आहे, तो मी आधी फॉर्म्युला लिहून घेतो. आपण तो परफेक्ट गॅस इक्वेशन बघितलंय, P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. आठवतंय बेटा, P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन परफेक्ट गॅस इक्वेशन किंवा जनरल गॅस इक्वेशन म्हणून आपण हे काढलेलं होतं. ठीक आहे, ओके. काय म्हणतोय बेटा ते बघू आता. सम काय म्हणतंय, अ गिवन अमाऊंट ऑफ गॅस ॲट 310 डिग्री केल्विन. 310 डिग्री केल्विन. T1 ची किंमत किती आहे, 310 डिग्री केल्विन. ठीक आहे, इज हिटेड अंटिल बोथ दोघं. कोण दोघं बेटा, व्हॉल्यूम अँड प्रेशर डबल होत नाही. अंटिल बोथ व्हॉल्यूम डबल होत नाही आणि प्रेशर पण काय होत नाही बेटा, डबल होत नाही. ठीक आहे, व्हॉल्यूम डबल होत नाही, प्रेशर पण काय होत नाही, डबल होत नाही. हे त्याला तोपर्यंत हिट करा जोपर्यंत व्हॉल्यूम डबल होत नाही आणि प्रेशर काय होत नाही, डबल होत नाही. व्हॉट इज इट्स फायनल टेम्परेचर. मग त्याचं फायनल टेम्परेचर सांग. गणित कळालं? ठीक आहे, याला तोपर्यंत हीट करा जोपर्यंत व्हॉल्यूम डबल होत नाही, प्रेशर डबल होत नाही, आणि मग माझी फायनल टेम्परेचरची किंमत सांग. आणि मग माझी तो फायनल टेम्परेचरची किंमत सांग. कळालं बेटा? व्हॉल्यूम डबल होत नाही, प्रेशर डबल होत नाही. पहिलं पुन्हा P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. पुन्हा आता हे उलट केलं तर इकडचं पण उलट होईल, राईट. T1 अपॉन P1 V1 इज इक्वल टू T2 अपॉन P2 V2. हे डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय. T1 त्याला गुणिले P2 इंटू द V2 अपॉन खाली P1 इंटू द V1 इज इक्वल टू T2. आता कॉन्सन्ट्रेशन द्या. T1 ची किंमत किती आहे, 310. त्याला गुणिले P2 ची किंमत, P2 म्हणजे ट्वाइस ऑफ P1 आहे. त्याच्यानंतर V2 म्हणजे ट्वाइस ऑफ V1 आहे. त्याला डिवाइडेड बाय खाली P1 इंटू द V1 विच इज इक्वल टू T2. P1 कॅन्सल, V1 कॅन्सल. मग पुन्हा मला इथे काय लिहिता आलं बेटा, 310 गुणिले 2 गुणिले 2 विच इज इक्वल टू T2. चलो T2 ची किंमत कॅल्क्युलेशन्स. 310 गुणिले 2 गुणिले 2, 310 गुणिले 2 गुणिले 2 किती आलं बेटा, 1240 डिग्री केल्विन. 1240 डिग्री केल्विन. पुन्हा सेकंड सम पण IMP बेटा. सेकंड सम पण आजचा IMP. सेकंड सम पण खूप IMP. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं गणित पुन्हा खूप IMP आहे. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन देऊन नीट बघा. इमेजच्या फॉर्म मध्ये क्वेश्चन दिसून येईल, कॉपी करून घ्यायचा आहे. इमेजच्या फॉर्म मध्ये क्वेश्चन दिसून येईल, कॉपी करून घ्यायचा आहे. इमेजच्या फॉर्म मध्ये क्वेश्चन दिसून येईल, कॉपी करून घ्यायचा आहे. द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस ॲट 27 डिग्री सेल्सिअस. व्हॉल्यूम ऑफ अ गॅस दिलेला आहे
ॲट 27 डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस म्हणजे T1 ची किंमत आहे बेटा. मग 27 प्लस 273 कॅल्क्युलेशन्स करा. 27 प्लस 273 27 प्लस 273 किती आलं 300 डिग्री केल्विन. ओके, पुढे काय अँड 2 ATM. ATM म्हणजे प्रेशरची किंमत झाली. ठीक आहे. इज म्हणजे पहिले नाव दिलं शेवटी किंमत दिली. पहिले नाव दिलं आणि शेवटी किंमत दिली. इज 2 लिटर. इज 2 लिटर म्हणजे पहिले नाव दिलं आणि मग शेवटी किंमत दिली. इफ द प्रेशर इज डबल्ड, प्रेशर जर मी डबल केला, प्रेशर डबल केला म्हणजे ट्वाइस ऑफ P1 केलं. आता इथे लगेच तू किंमत काढू शकतो बेटा. प्रेशर डबल केला म्हणजे 2 गुणिले P1 ची किंमत किती आहे 2 आहे. मग 2 गुणिले 2 विच इज इक्वल टू 4 ATM. प्रेशर डबल केलाय. ठीक आहे. अँड ॲब्सोल्यूट टेम्परेचर इज रिड्यूस टू हाफ. ॲब्सोल्यूट टेम्परेचर जे कुठलंही टेम्परेचर आहे ॲब्सोल्यूट टेम्परेचर अँड ॲब्सोल्यूट टेम्परेचर इज रिड्यूस टू हाफ. महत्वाचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर इज रिड्यूस टू हाफ अँड ॲब्सोल्यूट टेम्परेचर इज रिड्यूस टू हाफ. ॲब्सोल्यूट टेम्परेचर इज रिड्यूस टू हाफ. महत्वाचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर 5 वेळेस म्हटलं बेटा. महत्वाचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर इज रिड्यूस टू हाफ. टेम्परेचर जे आहे ते अर्ध झाले. टेम्परेचर काय झालंय हाफ. मग T2 इज हाफ ऑफ कशाचं बेटा T1. T2 इज हाफ ऑफ T1. हाफ म्हणजे 0.5 असतं. हाफ म्हणजे 0.5 असतं इंटू द T1. T1 ची किंमत किती आहे 300. मग 0.5 गुणिले 300. 0.5 गुणिले 300 150 येत आहे. 150 डिग्री केल्विन. म्हणजे पहा टेम्परेचर अर्ध झालं प्रेशर डबल झालं. टेम्परेचर अर्ध झालं प्रेशर डबल झालं. मग पुढे काय म्हणतोय व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. व्हॉल्यूम ऑफ अ गॅस सांग. व्हॉल्यूम ऑफ अ गॅस सांग. मग आता पुन्हा माझ्याकडे फॉर्म्युला कुठला आहे बेटा. P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. मला V2 काढायचा आहे राईट. मग डिवाइडला मल्टिप्लाय डिवाइड. P1 V1 त्याला गुणिले T2 अपॉनला खाली T1 इंटू द P2 विच इज इक्वल टू V2. ओके. P1 2 V1 2 T2 अर्ध झालंय म्हणजे 150. ठीक आहे. त्याला डिवाइडेड बाय वरचं एका ब्रॅकेटमध्ये T1 300 इंटू द P2 ची किंमत पुन्हा 4. ओके. विच इज इक्वल टू V2. चलो कॅल्क्युलेशन करा. V2 ची किंमत भेटेल वरचं एका ब्रॅकेटमध्ये खालचं एका ब्रॅकेटमध्ये किती बेटा 2 इंटू द 150 ब्रॅकेट कम्प्लीट. त्याला डिवाइडेड बाय खाली 300 गुणिले 4 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा 0.5. V2 ची किंमत 0.5 लिटर. 0.5 लिटर. व्हॉल्यूमची किंमत किती आली 0.5 लिटर. V2 ची किंमत किती आली बेटा 0.5 लिटर. V2 ची किंमत किती आली बच्चे लोग 0.5 लिटर. V2 ची किंमत किती आली बच्चे लोग 0.5 लिटर. ओके. व्हिडिओ पॉज करायचा आहे गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे गणित लिहून घ्यायचं आहे. अपेक्षा तर झालं असेल. इथं बेटा माझं बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गे-लुकेस लॉचा फंडा संपला. ठीक आहे. खूप IMP फंडा होता. काहीतरी टपकेल म्हणजे टपकेल याच्यातून. काही ना काहीतरी टपकणार म्हणजे टपकणार. फिक्स टपकणार बेटा. ठीक आहे. आता माझा पुढचा कन्सेप्ट चालू होईल तो म्हणजे स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस. तो म्हणजे कुठला बेटा फंडा आता स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस. ओके. ओके. आता आपला पुढचा फंडा चालू होतोय बेटा महत्वाचा. तो म्हणजे स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस. तो म्हणजे कुठला बेटा स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस. त्याला डिनोट केले C या सिम्बॉलनी. त्याला डिनोट कशाने केले बेटा C या सिम्बॉलनी. स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस काय असतो. स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस इट इज द क्वांटिटी ऑफ द हीट एनर्जी रिक्वायर्ड. क्वांटिटी कशाची बेटा हीट एनर्जीची. इट इज द क्वांटिटी. स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस काय सांगतो एक प्रकारची क्वांटिटी आहे. कशाची क्वांटिटी हीट एनर्जीची आहे. हीट एनर्जीची लागलेली क्वांटिटी. कशासाठी टू इन्क्रीज द टेम्परेचर. हीट एनर्जी लागली कशाला बेटा टू इन्क्रीज द टेम्परेचर. कोणाचं ऑफ युनिट मास ऑफ गॅस. ऑफ युनिट मास ऑफ गॅस म्हणजे 1 kg ऑफ गॅस. 1 kg ऑफ गॅसला मला त्याचं टेम्परेचर वाढवण्यासाठी. ठीक आहे. 1 kg ऑफ गॅसला मला त्याचं टेम्परेचर वाढवण्यासाठी जी कुठली हीट एनर्जी लागते. मग टेम्परेचर किती वाढवायचं बाय 1 डिग्री सेल्सिअस और 1 डिग्री केल्विन. त्या कन्सेप्टला नाव काय स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस. पुन्हा एकदा स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस मराठी कन्सेप्ट काय म्हणतो. स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस काय म्हणतो की बाबा रे की मला काहीतरी हीट एनर्जी लागली. कशाला बेटा टू इन्क्रीज द टेम्परेचर. कुणाचं टेम्परेचर वाढवायला 1 kg ऑफ गॅस. त्यालाच नाव दिलं युनिट मास ऑफ गॅस.
युनिट मास ऑफ गॅसला टेम्परेचर त्याचं वाढवायला किती डिग्री सेल्सिअसनी 1 डिग्री सेल्सिअस और 1 डिग्री केल्विन ला जी कुठली हीट एनर्जी लागते त्याला नाव काय दिलं स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस. पुन्हा एकदा स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस म्हणजेच एक प्रकारची हीट एनर्जी लागलेली आहे. कशाला? टेम्परेचर वाढवायला. कोणाचं? युनिट मास ऑफ गॅसचं. कितीनी? 1 डिग्री सेल्सिअस और 1 डिग्री केल्विननी. पुन्हा एकदा स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस म्हणजे काय? हीट एनर्जी लागलेली. कशाला बेटा? ऑफ टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 kg ऑफ मॅस और युनिट मास ऑफ गॅस. किती डिग्री सेल्सिअसनी? 1 डिग्री सेल्सिअसनी और 1 डिग्री केल्विननी. त्याला त्यांनी काय नाव दिले? स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस. अजून एकदा स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस म्हणजे काय? इट इज द क्वांटिटी ऑफ द हीट एनर्जी रिक्वायर्ड. इट इज द इंग्लिश मध्ये सांगतो आता. इट इज द क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर. कोणाचं? ऑफ 1 kg ऑफ मास ऑफ गॅस और युनिट मास ऑफ गॅस थ्रू किती डिग्री सेल्सिअसनी? 1 डिग्री सेल्सिअस और 1 डिग्री केल्विन. ठीक आहे. आता पूर्ण डेफिनेशन. Specific heat of a gas is defined as the quantity of the heat energy required to increase the temperature of unit mass of gas to 1 degree Celsius or 1 degree Kelvin. To 1 degree Celsius or 1 degree Kelvin. त्याला काय नाव दिले? स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस. स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस साठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. C is equal to Q upon M into the bracket T2 minus T1. C म्हणजे स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस आहे. Q म्हणजे क्वांटिटी ऑफ द हीट एनर्जी रिक्वायर्ड आहे. M म्हणजे काय? मास ऑफ द गॅस आहे. T2 minus T1 काय? राइज इन द टेम्परेचर. T2 minus T1 काय बेटा? राइज इन द टेम्परेचर. व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळं एवढं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि एवढं सगळंच्या सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि एवढं सगळंच्या सगळं लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. याच्यावरती ना बेटा एक सम आहे, तेवढं सम बघून घेऊ आपण. पुन्हा तो इमेजच्या फॉर्म मध्ये तुम्हाला सम दिसून येईल. कॉपी करून घ्यायचा आहे. पुन्हा इमेजच्या फॉर्म मध्ये तुम्हाला सम दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. काय म्हणतोय बेटा? 5 ग्रॅम ऑफ वॉटर. 5 ग्रॅम ऑफ वॉटर मासची किंमत दिली बेटा. 5 ग्रॅम ऑफ वॉटर. ठीक आहे. इज हिटेड फ्रॉम 20 डिग्री सेल्सिअस टू 80 डिग्री सेल्सिअस. मग T1 ची किंमत किंवा कॅपिटल घेतो बेटा इथे T1 आणि T2. ठीक आहे. इथे T1 आता छोटा असेल, T2 माझा मोठा असेल. T2 ची किंमत किती म्हणतोय? 80 डिग्री सेल्सिअस ते 20 डिग्री सेल्सिअस. मला T2 मायनस T1 ची गरज आहे. T2 मायनस T1 इज इक्वल टू 80 मायनस 20 विच इज इक्वल टू 60 डिग्री सेल्सिअस. नेहमी लक्षात ठेवा बेटा, T2 हा मोठा असेल, T1 हा छोटा असेल. कॅल्क्युलेट द हीट एनर्जी ऍब्सॉर्ब. हीट एनर्जी म्हणजे Q ची किंमत काढायची आहे. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर C दिलेला आहे. स्पेसिफिक हीट म्हणजे C असतो. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर किती म्हणतोय? 0.1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. ओके. मला आता Q ची किंमत काढायची. पहिले तर फॉर्म्युला C इज इक्वल टू Q अपॉन M ब्रॅकेटच्या आतमध्ये T2 मायनस T1. मला काढायची कोणाची किंमत आहे बेटा? Q ची. हे सगळं डिवाइडला तिकडे आला मल्टिप्लाय C इंटू द M इंटू द T2 मायनस T1 इज इक्वल टू Q. ओके. C ची किंमत 0.1 इंटू द M ची किंमत 5. T2 मायनस T1 मी ऑलरेडी काढलेला आहे 60 विच इज इक्वल टू Q. चलो कॅल्क्युलेशन्स करा. 0.1 इंटू द 5 इंटू द 60 किती आला बेटा? 30. हे कॅलरीमध्ये, तर हे हीट पण कशातील बेटा? कॅलरीमध्ये. हीट किती लागली बेटा? 30 कॅलरीज. हीट किती लागली बेटा? 30 कॅलरीज. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सम लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो गणित झालं असेल. पुढचा माझा कन्सेप्ट काय आहे? पुढचा पुन्हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. काय कन्सेप्ट आहे ते लक्ष द्या. तो मागच्या कन्सेप्टवरती थोडाफार डिपेंडेंट आहे. ठीक आहे. आता मला आधी पुढचा कन्सेप्ट घेण्याच्या आधी मला सांगा, स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅसमध्ये आपण चेंज काय केलं? टेम्परेचर. ठीक आहे. म्हणजे वी इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ गॅस थ्रू 1 डिग्री सेल्सिअस और 1 डिग्री केल्विन. म्हणजे टेम्परेचर वाढवतोय आपण. काय वाढवतोय? टेम्परेचर. आता बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, गेलुसेक्स लॉ मध्ये आपल्या 3 गोष्टी महत्वाच्या होत्या. कुठल्या? एक प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. त्याच्यापैकी टेम्परेचर बद्दल तर इथे बोलणं झालं. कशाबद्दल बोलणं झालं बेटा? प्रेशर बद्दल आणि व्हॉल्यूम बद्दल. कशाबद्दल बोलणं झालं? प्रेशर बद्दल आणि व्हॉल्यूम बद्दल. मग त्याच्या हिशोबाने स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस 2 भागात डिवाइड होतं.
स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस दोन भागात डिवाइड होतं. पहिलं आहे सीपी किंवा सीव्ही घ्या. पहिलं सीव्ही आणि दुसरं आहे सीपी. सीव्ही म्हणजे काय? स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस. सी म्हणजे स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस, व्ही म्हणजे ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग इथे लिहिता येतं सीव्ही म्हणजेच स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस. स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस. स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम हा त्याचा फर्स्ट टाईप आहे. इकडे सी म्हणजे पुन्हा स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस आणि पी म्हणजे ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. ओके, म्हणजे हा सेकंड टाईप त्याचा. स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस. स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ॲट कॉन्स्टंट प्रेशर हा त्याचा सेकंड टाईप झाला. हे सांगण्यामागचं रिझन, स्पेसिफिक हीट शिकलो आपण. स्पेसिफिक हीटची सगळी डेफिनेशन तशीच आहे, पण त्याच्या पुढे दोन टाईप्स त्याचे कुठले झाले? स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम, स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. आता मी स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम बद्दल बोलतो. ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम बोललो ना बेटा, सगळी डेफिनेशन तशीच, फक्त एक वाक्य ऍड होईल ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. फक्त शेवटी एक वाक्य ऍड होतं ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे काय? स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे काय असतं? स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस रिक्वायर्ड टू इन्क्रीज द specific heat of a gas at a constant volume. Specific heat of a gas at a constant volume. Specific heat of a gas at a constant volume is defined as the quantity of heat energy required. पुन्हा ही पण quantity of heat energy required आहे to increase the temperature of unit mass of gas to 1 degree Celsius or 1 degree Kelvin at a constant volume. याची डेफिनेशन सांगितली बेटा. म्हणजे स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम लिहायचं असेल तर सगळी डेफिनेशन तशीच, फक्त शेवटी पुढे ऍड करायचं ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. शेवटी काय पुढे ऍड करायचं ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. याचा सेकंड टाईप होतं माझा स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. याचा सेकंड टाईप कुठला होता बेटा? स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. मग पुन्हा ही सगळी डेफिनेशन तशीच, फक्त पुढे ऍड करायचं ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. फक्त पुढे काय ऍड करायचं ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. ओके, आता ज्यांना थोडंसं अवघड गेलं असेल कळायला, पुन्हा एकदा सांगतो. हे स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅसची डेफिनेशन आहे बेटा, ही सगळी इथून तिथपर्यंत. ठीक आहे, मी जर तुला फक्त स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस विचारलं तर काय सांगशील? स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस इज द क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ गॅस टू 1 डिग्री सेल्सिअस और 1 डिग्री केल्विन. झालं, स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅसची डेफिनेशन संपली. त्याचे दोन टाइप्स आहेत, सीव्ही आणि सीपी. सीव्ही म्हणजे काय? स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि सीपी म्हणजे काय? स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. मग मी पहिले याची डेफिनेशन सांगतोय. स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम is the quantity of heat energy required to increase the temperature of unit mass of gas to 1 degree Celsius at a constant volume. फक्त एक शेवटी शब्द ऍड होतो ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. कुठल्या डेफिनेशन मध्ये बेटा? ह्या डेफिनेशन मध्ये. आणि जर तेच तुला मी स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस कॉन्स्टंट प्रेशर विचारलं तर पुन्हा ही डेफिनेशन तशीच येणार, फक्त शेवटी काय ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. मग डेफिनेशन सांगतो आता. स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर is defined as the quantity of heat energy required to increase the temperature of unit mass of gas to 1 degree Celsius or 1 degree Kelvin at a constant pressure. At a constant pressure म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं तर ते स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम होतं. प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं तर स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर होतं. लक्षात आलंय? सगळं तसंच लिहायचंय, फक्त ह्या डेफिनेशनसाठी ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम येतं आणि या डेफिनेशनसाठी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर येतं. हे प्लीज एकदा टेक्स्टबुक मधून पण वाचा. मी इथे एकदम शॉर्टकट म्हणून तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. एकदम सगळ्याच्या सगळं फिट लगेचच्या लगेच डोक्यात बसायला पाहिजे म्हणून हे तुम्हाला मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणून तुम्हाला हे मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. लास्ट टाइम पुन्हा एक्सप्लेन करतो. 3 डेफिनेशन्स आहेत माझ्या. 3 डेफिनेशन. पहिली डेफिनेशन स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस. काय असते? फक्त स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस. मग स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस is defined as the quantity of heat energy required to increase the temperature of unit mass of gas to 1 degree Celsius or 1 degree Kelvin. Simply definition. Second definition, specific heat of a gas at a constant volume. काय सांगता येईल? Specific heat of a gas at a constant volume is defined as the quantity of the heat energy required to increase the temperature of unit mass of gas to 1 degree Celsius or 1 degree Kelvin at a constant volume. At a constant volume शब्द टाकला की ती डेफिनेशन स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमची होते. थर्ड डेफिनेशन, स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर.
मग स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर इज डिफाइंड ॲज द क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ गॅस टू 1 डिग्री सेल्सिअस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर टाकलं की ती डेफिनेशन कोणाची होते? स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशरची होते. ती डेफिनेशन कोणाची होते? स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशरची होते. कळालं बेटा? हे दोन फंडे अतिशय महत्वाचे, तीन फंडे ऍक्च्युअली. फर्स्ट, सेकंड, ऑलरेडी एक फंडा मी ऑलरेडी मागे एक्सप्लेन केलेला आहे. हा फंडा जस्ट आता एक्सप्लेन केला, त्याच्यावरती फॉर्म्युला पण घेतला, त्याचं संपन बघितलं. मग नंतर जे दोन टाइप्स बघितले, त्याचे दोन टाइप्स मी आता एक्सप्लेन करून टाकले. ठीक आहे. त्याच्याच वरती आधारित अजून एक छोटासा कन्सेप्ट आहे. त्या कन्सेप्टला 2-3 नाव आहेत. तो म्हणजे आहे रेशिओ ऑफ द स्पेसिफिक हीट. कन्सेप्टचं नाव आहे रेशिओ ऑफ स्पेसिफिक हीट. रेशिओ ऑफ स्पेसिफिक हीट. रेशिओ ऑफ स्पेसिफिक हीट त्यालाच ऑलमध्ये म्हणतात ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट. ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट. ठीक आहे. त्यालाच ऑलमध्ये म्हणतात ॲडियाबॅटिक इंडेक्स. ॲडियाबॅटिक येते, बेटिक. ॲडियाबॅटिक इंडेक्स. ॲडियाबॅटिक इंडेक्स. ओके. रेशिओ ऑफ द स्पेसिफिक हीट म्हणा किंवा ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट म्हणा किंवा ॲडियाबॅटिक इंडेक्स म्हणा, त्याला डिनोट केलं जातं गॅमा या सिम्बॉलने. हा कशाचा सिम्बॉल आहे बेटा? गॅमा. ऍक्च्युली तो सिम्बॉल असा असतो. ठीक आहे. ओके. मग गॅमा इज इक्वल टू किती असतो माहिती का? गॅमा इज इक्वल टू असतो सीपी अपॉन सीव्ही. गॅमा इज इक्वल टू किती असतो बेटा? सीपी अपॉन सीव्ही. म्हणजेच काय? रेशिओ ऑफ स्पेसिफिक हीट or adiabatic constant or adiabatic index is defined as the specific heat at constant is defined as the ratio of specific heat at constant pressure to the specific heat at constant volume. It is defined as the ratio of specific heat at constant pressure to the specific heat at constant volume. ठीक आहे. हा रेशिओ आहे कशाचा? स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू द स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. चलो व्हिडिओ पॉज करा. हे दोन मी जे टाइप्स तुम्हाला एक्सप्लेन केले ते टेक्स्टबुक मधून लिहून घ्या किंवा असाच्या असा कन्सेप्ट कॉपी केला तरीही चालेल. टेक्स्टबुक मधून वाचा आणि हे इकडचं लिहून घ्या. ठीक आहे. हे लिहा आणि मग हे पण लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या बेटा. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. याच्यावरती ना बेटा एक संपन आहे तुम्हाला, ते पण आपण घेऊन घेऊ. ठीक आहे. काय म्हणते आता पुन्हा इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. काय म्हणतंय बेटा सम ते बघा. कॅल्क्युलेट द स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. कॉन्स्टंट प्रेशर साठी काढायचं आहे. ओके. इफ द स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम दिलेला आहे, किती आहे? 400 जूल पर केजी आणि डिग्री केल्विन. ओके. गिवन गॅमाची किंमत दिलेली आहे 1.4. गॅमाची किंमत किती दिली बेटा? 1.4. आता गॅमा इज इक्वल टू सगळ्यांना माहिती आहे सीपी अपॉन सीव्ही आहे. सीपीची किंमत काढायची. हा डिवाइड इकडे आला मल्टिप्लाय. गॅमा इंटू द सीव्ही इज इक्वल टू सीपी. मग गॅमाची किंमत 1.4, सीव्हीची किंमत 400 विच इज इक्वल टू सीपी. कॅल्क्युलेशन्स करा. 1.4 इंटू द 400. 1.4 इंटू द 400 किती आला बेटा? 560. 560 पुन्हा याचं पण जूल पर केजी आणि डिग्री केल्विन. सोपं होतं बेटा, अजिबात अवघड नाहीये. ठीक आहे. हे झालं याचं उत्तर. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सम लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सम लिहून घ्या. ओके बच्चा लोक. आता उद्या माझा एक महत्वाचा कन्सेप्ट आहे. 2 महत्वाचे कन्सेप्ट आहेत. ठीक आहे. ते 2 महत्वाचे कन्सेप्ट झाले की उद्या हा आपला चॅप्टर संपेल बेटा. उद्या आपले 2 महत्वाचे कन्सेप्ट आहेत. ते कन्सेप्ट झाले की आपला हा चॅप्टर संपुष्टात येईल. ओके बच्चा लोक. दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.